नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 10वी ब्रिज कोर्स सेमी इंग्लिश मैथमेटिक्स पार्ट 1 डे 8 कंटेंट. आजचं कंटेंट आहे ऑपरेशन ऑन लाईक सर्च ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. डे 8 क्लास 10 सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1 कंटेंट ऑपरेशन ऑन लाईक सर्च ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. सजातीय करणीवरती त्यावर असणारे जे क्रिया आहेत त्या बेरीज आणि वजाबाकी आपल्याला पाहिजेत. लर्नर्स आउटकम्स. लर्नर एनेबल टू सम ऑफ द लाईक सर्च. लर्नर एनेबल टू सबट्रॅक्शन ऑफ द लाईक्स. म्हणजे हे शिकल्यानंतर आपल्या तुम्हाला लाईक सर्चची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करता आली पाहिजे. ओके, हे याचं उद्दिष्ट आहे. लेट्स रिकॉल. स्क्वेअर ऑफ 12 इक्वल टू 16. Square root of 16 equal to 4. Therefore, square root of 16 equal to 4. Then square of 9 equal to 81. Square root of 81 is 9. Square root of 81 is 9. Therefore, square root of 81 equal to 9. This is symbol आहे ते square root चा आहे. Okay. Then if square root 36 equal to 6, write the correct number in the square. That means second root of 36 or square root of 36 is 6. या ठिकाणी 36 चा स्क्वेअर रूट किती आहे? 6 आहे. हे जे आहे ते आपण पाहिलेले या ठिकाणी. म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 आहे, त्याचा स्क्वेअर रूट 4 आहे. 9 चा स्क्वेअर 81 आहे, स्क्वेअर रूट त्याचा 9 आहे. ओके, 36 चा स्क्वेअर रूट 2 आहे. Important points. If n is an integer greater than 1 and if a is positive real number and nth root of a is x, then it is written as x raised to n equal to a, or nth root, it is read as nth root of a equal to x. If a is positive rational number, and the nth root of a is x, जर nth root x असेल, then x is an irrational number. Total this number nth root of a equal to x. X is a rational number. Then x is called as surd. म्हणजे nth root of a is a surd. याची जी व्हॅल्यू आहे ती काय आली पाहिजे? इरॅशनल नंबर आली पाहिजे. म्हणजे x हा काय असला पाहिजे? इरॅशनल नंबर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? सर्ड्स. ओके, surd is in a irrational number. For example, square root 5, square root 2. याची जे ऑर्डर आहे ते 2 आहे. याची काय नसेल म्हणजे इथं 2 असणार आहे, लक्षात ठेवायचं. समजा थर्ड रूट ऑफ 9, दिस इज ऑल्सो सर्ड and order of this third is 3. ओके, हे जे आहे ते एक्झाम्पल्स ऑफ सर्ड. याची आपला स्क्वेअर रूट निघत नाही, ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही ते सर्व काय असणार आहे? सर्ड्स असणार आहे. लक्षात ठेवा. ए इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. हा जो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे त्याचं स्क्वेअर रूट नंतर रूट किंवा सेकंड रूट निघत नाही, म्हणून आपल्या स्क्वेअर रूट 5 इज आहे सर्ड. In surds, nth root of a, the symbol, this symbol is called radicand sign. हा जो स्क्वेअर रूटचा साइन आहे त्याला काय म्हणायचं? रॅडिकल साइन. n is the order of the surd. This n is the order of the surd.
and A is the radicand. त्याला A ला काय म्हणायचं radicand. For example, square root 8. This is the radical sign. इथं काय दिसणं म्हणजे काय असणार आहे 2 असणार आहे. 2 is the order of the third. 2 is the order of thirds. And 8 is the radicand. 8 is the radicand. बघा यामध्ये काय म्हणायचं E जो आहे N जो आहे तो काय असणार आहे ऑर्डर ऑफ द थर्ड. हे रॅडिकल साइन याला रॅडिकंड म्हणायचं. ए जो आहे तो रॅडिकंड आहे. Insert fifth root of 8. Order of third is 5. This is the order. Radicand is 8. Square च्या अंडर आहे तो या रॅडिकंड साइनच्या अंडर आहे त्याला काय म्हणायचं रॅडिकंड. रॅडिकल साइनच्या अंडर आहे त्याला काय म्हणायचं रॅडिकंड. आणि इथं जे असणार त्याला काय त्याची ऑर्डर असणार. काय नसेल तर त्याची ऑर्डर 2 असते लक्षात ठेवायचं. Insert square root of 7. Order of this third is 2. इथं काही नसलं तरी 2 असणार आहे लक्षात. Therefore it is called as quadratic third. थोडक्यात order of thirds is 2. Then this third is called as quadratic third. ज्याची ऑर्डर 2 असते त्याला quadratic third असे म्हणतात. काय म्हणतात quadratic thirds. Okay. Like thirds. Two thirds are said to be like thirds if their order is equal and radicand are equal. आता like thirds कशाला म्हणायचं त्याची ऑर्डर सेम असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट 3 4 into square root 3 minus square root 3. याची सर्वांची ऑर्डर किती आहे 2 आहे. याची ऑर्डर 2 आहे. याची ऑर्डर 2 आहे. रॅडिकंड सेम आहे. इक्वल आहे 3 म्हणून याला कसले म्हणायचे लाईक थर्ड्स. फॉर एक्झाम्पल 4 into square root 2 3 into square root 2. हे जे आहे ते यांना कसले थर्ड्स म्हणायचे लाईक थर्ड. याचा रॅडिकंड सेम असला पाहिजे आणि ऑर्डर सेम असली पाहिजे. ओके. त्यांना काय म्हणायचं लाईक थर्ड्स. Five into square root 3 and 2 by 7 into square root 3 minus 6 into square root 3 are this some like third. या प्रकारचे काही like third. इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचे जे रॅडिकंड आहे तो सेम असला पाहिजे 3 आणि ऑर्डर इथं काय नाही म्हणजे 2 आहे. याची ऑर्डर 2 आहे. याची सुद्धा 2 आहे. मल्टिपल फॅक्टर काय तो पाहायचा नाही. फक्त ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असेल तर त्यांना काय म्हणायचं लाईक थर्ड्स असे म्हणतात. त्यांचीच बेरीज वजाबाकी होती. ओके. Operation like thirds, addition and subtraction. Mathematical operation like addition subtraction can be done on a like third. म्हणजे सजातीय करणी जे आहे त्याच्यावर बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करता येते. ओके. सिम्प्लिफाय या ठिकाणी काय करायचं तो हा जो आहे रॅडिकंड 5 by 5 ऑर्डर 2 म्हणजे लाईक थर्ड्स आहे. याचा जो कोएफिशियंट आहे स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर रूट 7 आहे. या स्क्वेअर रूट 5 चा कोएफिशियंट 12 आहे. यातनं स्क्वेअर रूट 5 कॉमन निघेल. बघ 7 plus 12 into square root 5 या दोघांचे ऍडिशन होईल. मल्टिपल जो आहे तो स्क्वेअर रूट 5 राहील म्हणजे 7 into 12 19 into square root 5 याचं ऍडिशन आहे. ओके. Next example, simplify 14 minus square root 7 minus 9 into square root 7. This is the like thirds. Order of this third is 2, radicand 7. There here order of this third is 2, radicand 7. आता या ठिकाणी यांच्या कोएफिशियंटचे सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. ओके. यातला स्क्वेअर रूट 7 कॉमन येईल. 14 minus 9 equal to 5 into square root 2. Okay. Simplify
3 into square root 8 plus 5 square root 15 minus 4 into square root 2. आता या ठिकाणी तुम्हाला सर जे आहे ते लाईक सर असे नाही. ओके, परंतु आपल्या फोड करता येईल. 8 4 into 2 50 25 into 2 आणि इथं 2 आहे तसंच. ओके, आता यातून काय पहा, 4 चा स्क्वेअर रूट 2 येईल, 25 चा स्क्वेअर रूट 5 येईल आणि 4 into स्क्वेअर रूट. आता या ठिकाणी लाईक सर झाली पाहिजे. रॅडिकन 2 आहे प्रत्येकात आणि ऑर्डर 2 आहे. ओके, याचे आपण कोएफिशियंटची ऍडिशन अँड सबट्रॅक्शन करू शकतो. ओके, 3 into 2 6 into square root 2 5 into square root 2 minus 4 into square root. आता यातनं स्क्वेअर रूट 2 जे आहे तो कॉमन काढला आपण, म्हणजे काय 6 plus 5 minus 4. 6 plus 5 11 minus 4 7. याचं जे उत्तर आहे ते काय येईल आपल्याला या ठिकाणी 7 येईल. ओके, 7 into square root 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघ, एक्सरसाइज पाहिजे आपल्याला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन गिवन बिलो. टू इंटू स्क्वेअर रूट 3 प्लस स्क्वेअर रूट 3. तर याची जी ऍडिशन आहे ती किती येईल पाहायचं आपल्याला. याचे ऑब्जेक्टिव्ह दिले, म्हणजे इथं रॅडिकन स्क्वेअर रूट 3 आहे, म्हणजे सर्ड स्क्वेअर रूट 3 आहे. या ठिकाणी काय नसतं, म्हणजे 1 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय 2 plus 1 into square root 3 equal to 2 plus 1 3 into square root 3. म्हणजे याचा ऑप्शन काय असला पाहिजे 3 into 3. ओके, मग पर्याय ऑप्शन येतील या ठिकाणी 2 into square root 3, बी आहे 2 into 9, सी आहे 2 into 6 आणि लास्ट डी आहे 3 into 3. आपला आन्सर काय 3 into 3, म्हणजे हे जे आहे ते आपला आन्सर आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल 10 into square root 5 and minus 4 into square root 5. या ठिकाणी लाईक सर्स आहे, एक कॉमन काढा, काय मग येतात 10 minus 4 into square root 5 equal to 6 into square root 5. हे याचा ऑप्शन असला, ऑप्शन पाहिजेत आपल्याला. मग 14 into square root 5, next square root 6, only 6, is ऑप्शन आहे तर 6 into square root 5 आन्सर बरोबर. 6 into square root 5 minus 6 into square root 5 येणार नाही. ओके, solve the following sub questions. Simplify 3 into square root 7 plus 7 into square root 63 minus 7. आता ही हा 63 जो आहे त्याला आपण कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 9 into 7 करू शकतो आपण त्याला. 3 into square root 7 7 into 9 into 7, म्हणजे 63 आपण कसं लिहिलं 9 into 7 minus square root 7. आता या ठिकाणी पुढचे स्टेप आहे 3 into square root 7. त्यातून काय 9 into square root 3, 7 into 3 in square root 7 minus square root 7. आता square root 7 या ठिकाणी कॉमन येईल, म्हणजे 3 into square root 7 plus 3 into 7 into equal to 21 into square root 7 minus square root 7. या ठिकाणी square root 7 हे कॉमन आहे, ते कॉमन काढायचं आपल्याला. काय होईल ब्रॅकेट मध्ये पहा 3 plus 21 minus 1. काय नाही म्हणजे 1 असतो कोएफिशियंट, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, 23 21 plus 3 24 minus 1 23 into square root 7. याचं आन्सर आहे ठीक आहे 23 into square root 7. ओके, सिम्प्लिफाय. Simplify 7 into square root 5 minus 4 into square root 5 plus 18. 7 into square root 5 minus 4 into square root 5 plus square root 18. आता या ठिकाणी 80 स्प्लिट करायचं, 16 into 5. Next 7 into square root 5 minus 4 into square root 5 plus
square root of 16 is 4. Therefore 4 into square root 5. यातून square root 5 कॉमन काढा काय 7 minus 4 plus 4 into square root 5. Minus 4 plus 4 cancel. Equal to 7 into square root 5. The answer is 7 into square root 5. Okay. Then simply add 4 into square root 12 minus square root 75 minus plus 7 into square root 48. Then 4 into square root हे स्पीड जे आहे 12 4 into 3 minus 25 into 3 and 7 into 16 into 3 48 चं 16 into 3 यातून 4 into 2 4 चं square root 2 येईल into square root 3 minus 25 चं square root 5 into square root 3 plus 7 चं 16 चं square root 4 येईल 7 into 4 into square root 3. आता यातून square root 3 कॉमन काढा किंवा मल्टिप्लिकेशन करून घ्या काय येईल पहा 4 into 2 8 into square root 3 minus 5 plus 7 into 4 28 into square root 3. Therefore यातून square root 3 कॉमन काढा 8 minus 5 plus 28 काय येईल पाहिजे ऍडिशन 31 square root 3 म्हणजे 28 plus 8 36 minus 5 31 square root 3. ओके त्या ठिकाणी आपल्या 8व्या दिवसाचा जो ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम आहे तो संपलेला आहे. याची PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. डाउनलोड करून आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे. ओके.